भाजपाचे फडणवीसांचे संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या गिरीश महाजनांनी थेट पवारांना मोठा धक्का दिलाय। ते म्हणजे महाजनांनी पवारांच्या गटातला आणि खडसेंच्या जवळचा मोठा माणूस फोडलाय। जो व्यक्ती कालपर्यंत महाजनांविरुद्ध दंड थोपटून बसला होता तोच महाजनांची ऑफर स्वीकारून भाजपात सामील झालाय। त्यामुळे पक्के वैरी हे आता सख्खे मित्र बनलेत असं चित्र आता निर्माण झालंय आणि जळगाव आणि उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणात ही मोठी राजकीय घडामोड मानली जाते। उत्तर महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा इथे कायम खडसे विरुद्ध महाजन असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिलाय। एकाच पक्षातले असूनही जळगावात या दोन्ही नेत्यांचे वेगळे गट आहेत। त्यातच खडसेंनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। ते आता विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत। तरी खडसेंचं कर्तृत्व पाहता आणि महाजनांविरुद्धचा वाद पाहता जळगावात कायम महाजन विरुद्ध खडसे असा संघर्ष तापायचा। यातच पवारांचा निष्ठावंत आणि राष्ट्रवादीत खडसेंनी प्रवेश केल्यानंतर त्यांचा समर्थक असलेला माणूसच महाजनांनी फोडलाय। तो म्हणजे संजय गरुड। संजय गरुड ही काही साधी सुधी व्यक्ती नाही, तर जळगाव जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य आहेत आणि राष्ट्रवादीचा जुना निष्ठावंत कार्यकर्ता असंही त्यांना म्हटलं जातं। पवारांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांनी तब्बल 35 वर्ष काम केलंय। एकेकाळी गिरीश महाजनांचे कट्टर प्रतिस्पर्धी अशी त्यांची ओळख होती। पण सध्याची बदललेली राजकीय सत्ता समीकरण पाहिली तर महाजनांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली आणि ती ऑफर स्वीकारून संजय गरुड यांनी 35 वर्षांपासूनची घड्याळाची साथ सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला। यावेळी संजय गरुड यांच्या सोबत जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जामनेरमधील संजय गरुड यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपात प्रवेश केला। यावेळी गरुड यांनी फडणवीस आणि महाजनांना उद्देशून राम लक्ष्मणाच्या जोडीची उपमाही दिली। तर भाषणांती बोलताना ते जय राष्ट्रवादी बोलता बोलता थांबले। पण भाजप प्रवेशाच्या निर्णयाविषयी सांगताना गरुड म्हणाले, संकटकाळी धावून जाणारा माणूस हाच आपला नेता आणि म्हणून निर्णय घेतला की सुरक्षित घरट्यात आपले कार्यकर्ते राहावेत। त्यामुळे आता जळगावात पवारांना मोठा धक्का बसलाय। आता यावर राष्ट्रवादी आणि खडसे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।